वंदे मातरम काँग्रेसची संस्कृती, भाजप आणि संघाने आम्हाला शहाणपण शिकवू नये. सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनावलं. भाजप गेली 12 वर्ष सत्तेवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 13 वेळा पंतप्रधान म्हणून भाषण केलंय. एवढं असून पण त्यांना धसामाग करणं त्यांच्याकडून सुटत नाही. पंतप्रधान यांच्या भाषणात काही दम नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस मुख्यालयात जेव्हा वंदे मातरम हे गीत गायलं जात होतं तेव्हा सोनिया गांधी कथितपणे नाराज झाल्या. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी हे गाणं थांबवण्यास सांगितलं असा आरोप करत RP सिंह यांनी ट्विटरवरून व्हिडिओ देखील शेअर केला. याबाबतही स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळून लावलेला आहे. सध्या व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यात तथ्य नाही. मल्लिकार्जुन खरगे यांना उभं राहण्याचा त्रास आहे, त्या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत. आपण पाहिलेलं आहे की या अगोदरही खरगे साहेब यांना उभं राहावं लागलं होतं, त्यावेळी त्यांना त्रास झाला होता. त्यामुळे वंदे मातरमच्या आडून असं करणं हे त्यांना भाजपला अशोभनीय आहे, असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. वंदे मातरम काँग्रेसची संस्कृती आहे. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरमनेच होते. वंदे मातरम हा काँग्रेसचा मंत्र आहे. त्यामुळे भाजप, RSS, विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभेने आम्हाला शहाणपण शिकवू नये, असंही ते म्हणाले आहेत. घटना जी घडलेली आहे तिचा संदर्भ वेगळा आहे आणि कांगावा जो चालला आहे तो वेगळा आहे. असे होत असणारे भारतीय जनता पक्षाचे आरोप सर्व निरर्थक आहेत. सदर व्हायरल होत असणारा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा, चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने. या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत. आपण बघितलं असेल की पंतप्रधान कार्यालय निवासस्थानाच्या समोर जे आंदोलन झालं त्यावेळेसही दीर्घकाळ खरगे साहेबांना उभं राहावं लागलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती जी आहे ती थोडे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्या ठिकाणी घटना तशी पुन्हा घडू नये, पुनरावृत्ती होऊ नये याकरता सोनियाजीला सूचना देत आहेत. असे आरोप जे आहेत हे भारतीय जनता पक्षाने करणं थांबवावं आणि विशेष करून वंदे मातरमच्या आडून अशा स्वरूपामध्ये कोणत्या गोष्टी करणं हे अशोभनीय आहे. मी श्रीखंडी त्यांना म्हणणार नाही, मात्र असे आरोप वंदे मातरमच्या आडून करणं हे संपूर्णतः चुकीचं आहे. काँग्रेसची संस्कृतीच वंदे मातरमची संस्कृती आहे. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात वंदे मातरमनीच अधिवेशनाची सुरुवात होते. संसद सुरू होत असताना वंदे मातरमनीच होते. विधान परिषदेमध्ये वंदे मातरमनीच सुरुवात होते. वंदे मातरम हा जो मंत्र आहे हा काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसनेच वंदे मातरमला आपल्या सगळ्या प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट केलेलं आहे. वंदे मातरमचा नारा आणि वंदे मातरम गीत संघाने, विश्व हिंदू परिषदेने, हिंदू महासभेने, जनसंघाने आणि भाजपने त्यांच्या अधिवेशनात कधीही म्हटलं नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.